श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मी आलेली आहे माझ्या ननंदबाईच्या घरी. तर दरवर्षी राखी पौर्णिमे झाल्याच्या नंतर एक 5-6 दिवसाच्या नंतर मी माहेर म्हणून इथेच येते. गेली 5-6 वर्ष झाले मी नेहमी राखी पौर्णिमे झाल्याच्या नंतर इथे येते, कारण की मग आई वडील नसल्यामुळे मग मला काही कुठे जायला जागा वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मग मी नेहमी इथे येते. मला इथलं वातावरण खूप आवडतं. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि पूर्ण असं म्हणजे शेतात आमच्या ताईचं घर आहे. त्या गावात राहत नाही, शेतामध्ये राहतात. आणि हे त्यांचं जे आहे ते रामाचं मंदिर आहे, गजानन महाराजाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे. असे 4-5 प्रकारचे मंदिरं आहेत ताईचे. आणि हे जे पूर्ण आहे ते ताईचं शेत आहे. इथे सोयाबीन वगैरे पेरलेले, हे ताईचं ट्रॅक्टर. इथे जवळच विहीर आहे ताईची. तर खूप मला इथे खूप करमतरी आहे. रियांशला पण आत्तूच्या घरी खूप करमतरी आहे. रियांशला नेहमी म्हणतात आत्तूच्या घरी जायचं, आत्तूच्या घरी जायचं. तर रियांचे बाबा गेलेले होते काही कारणास्तव बाहेर गावी. तर मग ते काही नव्हते, तर मग मी आणि सासूबाई दोघीही आम्ही इकडे आलोत. तर मला इथे खूप आवडतं, खूप करमतं आणि खूप छान वाटतं. तर रात्रभर पाऊस असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता, बघा किती असं पाणी साचलं आहे. तर खूप छान आहे बघा इथे झाडं वगैरे. इथे आमच्या भाऊजींनी जी जुन्या म्हणजे जे देवतांच्या वेळी जी कुटी वगैरे होती, जेव्हा देवदेवते कुटीमध्ये राहायचे, तर ती आमच्या भाऊजींनी पण कुटी केलेली आहे. तर ते इथे जप वगैरे करतात. तर रामाचं मंदिर असल्यामुळे दिवसभर जप, पूजा अर्चा वगैरे दिवसभर चालू असतं. तर खूप करमतं मला इथे. तर मग मी इथे आलेली. तर चला आता आपण ताईचं घर वगैरे बघूया. तर माझ्यासोबत पूर्ण ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब पण करा. चला तर आपण आता बघूया ताईचं घर वगैरे. तर या माझ्यासोबत. तर हे बघा, हे आमच्या भाऊजींचं ट्रॅक्टर आहे. बघा हे आहे आमच्या ताईचं पूर्ण शेत. तर इथे आहे सोयाबीन वगैरे पेरलेलं, काही केळीची झाडे पण लावलेली आहेत. तर इथे बघा, हा जो दिसतोय तुम्हाला हा त्यांचा घरचा घोडा आहे. तर हा बघा, हा घोडा. तर ताईच्या घरी खूप साऱ्या गायी होत्या आधी, 22-23 गायी होत्या आणि 2-3 म्हशी वगैरे होत्या. तर आता फक्त एक म्हैस आहे आणि 4-5 गायी आहेत आणि त्यात एक घोडा आहे. हा घोडा खूप वर्ष झाले ताईंच्या घरी राहतोय. तर आमच्या ताईच्या घरी त्यांच्या घराच्या बाजूलाच एक गोठा आहे. तर आता आपण गोठ्यामध्ये जाऊया. मी तुम्हाला सगळ्या गायी वगैरे दाखवते. तर चला. आणि इथे बघा ही विहीर. तर बघा विहिरीला किती सारं पाणी आलेलं आहे. बघा किती छान असं पाणी आहे. आणि आमच्या ताई आरोचं पाणी न पिता ह्याच विहिरीचं पाणी पितात. खूप छान आहे या विहिरीच्या पाण्याची चव, गोड पाणी आहे. तर इथे आजूबाजूला पूर्ण जे दिसत आहे तुम्हाला, हे पूर्ण लोकांचे शेत वगैरे आहेत. बघा किती छान असं वातावरण आहे. इकडे बोथा फॉरेस्ट वगैरे खूप जवळ आहे, 1-2 आहे. तर इथे नेहमी अस्वल वगैरे पण येतात. तर बघा, हे आहे त्रिगुणीचं झाड, म्हणजे यात उंबर, वड आणि पिंपळ हे तिन्ही पण झाडं एकत्रच आहेत. तर बघा, आमच्या ताईंना वटपौर्णिमेला पण कुठे जायची गरज नाही, इथेच आहे सगळे. आणि इथे बघा, हे पूर्ण त्यांची शेती वगैरे आहे. तर यामध्ये सोयाबीन वगैरे पेरलेलं आहे. हे बघा, इकडे केळीचं झाड, इथे जास्वंदाचं झाड आहे, काही पेरूची झाडं आहेत. आणि हे बघा, ही पूर्ण सोयाबीन बघा किती छान अशी आलेली आहे सोयाबीन. खूप पाऊस झाला आहे इकडे आणि अजूनही चालूच आहे. तर बघा सोयाबीन किती छान. आणि ते बघा तुम्ही, घोडा चारा वगैरे खातोय आता. हे बघा, तर यज्ञ असला की ताईंना कुठून भांडे वगैरे आणावं लागत नाही, कारण की त्यांच्याच घरी खूप मोठे भांडे. तर या रूममध्ये ते त्यांचे जे पूर्ण भांडे वगैरे असतात, जे यज्ञाच्या वेळेस भंडाऱ्यासाठी वगैरे लागतात, तर ते पूर्ण भांडे यामध्ये ठेवलेले असतात. तर खूप सारे असे मोठे मोठे भांडे आहेत. तर मी तुमची एक छान व्यक्तीसोबत भेट करून देते, ते म्हणजे आता आमचे आबा. तर खूप छान आहेत आमचे आबा. आबा म्हणजे आमच्या ताईंचे सासरे. तर ते आता वाचत आहेत ज्ञानेश्वरी. तर बघा, हे बघा, हे आहेत आमचे आबा. नमस्कार. तर ते वाचतात आता ज्ञानेश्वरी. त्यांना खूप आवड आहे पुस्तकं वगैरे वाचण्याची. तर ते नेहमी जप वगैरे पुस्तक वगैरे वाचत असतात. दासबोधचा ग्रंथ, ज्ञानेश्वरी, रामायण वगैरे. तर हे बघा, त्यांची ज्ञानेश्वरी वगैरे वाचून झालेली आहे. आता ते करतायत थोडासा नाश्ता वगैरे. तर चला आता आपण घरात जाऊया. तर बाई रियांश खेळतोय, रिया पण उभी आहे तिथे.
आणि इथे हे जे आहे ते पूर्ण कुटार वगैरे टाकलेले, गाई म्हशीसाठी आणलं होतं तुरीचं कुटार, तर ते आता पूर्ण भरायचं आहे. आणि हे मारुतीचं मंदिर. तर हे आहेत साखरखेड्याचे श्री प्रल्हाद महाराज. तर यांचं मी गुरुमंत्र घेतलेला आहे. तर हे आहेत आमचे गुरु. तर आता आपण इथे जाऊया रामाच्या मंदिरात. तर बघा इथे किती छान असं हे तर बघा किती छान असे आहेत राम, सीता आणि लक्ष्मण आणि हे हनुमानजी. इथे ह्या पूजा मांडलेल्या होत्या. हीच माझी अयोध्या आहे असं काही म्हणायला हरकत नाही, कारण की इथे खूप छान रामनवमीचे, दासनवमीला खूप छान कार्यक्रम असतात. खूप मोठे भंडारे असतात. रामायण इथे लागतं. तर म्हणजे रामायण पूर्ण आमची भाऊजी वाचतात आणि त्याची जी समाप्ती असते तेव्हा पण खूप छान भंडारा असतो. तर रामायण त्यांच्या तोंडातून ऐकण्यासारखं असतं. इतकं छान वाटतं त्यांच्या तोंडून रामायण ऐकायला. तर मी तर म्हणेल अयोध्येला जायची गरजच नाही, कारण की इथेच अयोध्या आहेत. माझे जे गुरु आहेत साखरखेड्याचे श्री प्रल्हाद महाराज, त्यांचं पण इथे आल्यावर छान दर्शन, माझ्या हाताने आरती वगैरे होते. त्याच्यामुळे मला खूप छान प्रसन्न असं वाटतं. कारण की रिया छोटे असल्यामुळे त्यांना घेऊन जाणं साखरखेड्याला वगैरे तर होत नाही माझं जाणं. तर मग मी इथे जेव्हा आले तेव्हा माझ्या हाताने आरती वगैरे होते, तेव्हा मला खूप प्रसन्न असं वाटतं. मला इथे आल्याच्यानंतर नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. इथे जवळच पूर्ण जंगल असल्या व्ह्यू तर पूर्ण बघण्यासारखं आहे. इकडे पूर्ण पाणी वगैरे पडते आणि पूर्ण शेत वगैरे असल्यामुळे बघा असा किती असा पाऊस पडतोय. पूर्ण असं धुकं वगैरे पडलं आहे. मला तर स्वतःला खूप करमतं इथे, कारण की खूप छान वाटतं. असं निसर्गरम्य वातावरण आजकालच्या शेत बघायला मिळत नाही. तर मी इथे आल्याच्यानंतर छान 4-5 दिवस राहते. आणि इथे एक डोंगरात महादेवाचं मंदिर आहे. तिथे तर पूर्ण खाली मोर वगैरे, अस्वल वगैरे असतात. तर संध्याकाळचे 6:30-7च्या दरम्यान ते अस्वल वगैरे बाहेर येतात, पूर्ण म्हणजे वरती येतात महादेवाच्या मंदिराजवळ. तिथून पाऊस पडतोय खूप. तर खूप पाऊस सुरू आहे इकडे. चिखलीला पाऊस वगैरे नाही आहे, पण बुलढाण्याला खूप पाऊस सुरू आहे. रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. तर रियांशला तर खूप करमतं. आता मी तुम्हाला दाखवते ताईचं पूर्ण आतलं घर कसं आहे कसं नाही. तर आता आधी आपण त्यांची पूर्ण गाई वगैरे बघूया. तर चला, त्यांची छान नावं पण ठेवलेली आहेत. तर चला आता आपण त्यांच्या गाईंना भेटूया. तर ही बघा, ही आहे दुर्वा. तर ही गणपतीची वेळ झालेली आहे म्हणून हिचं नाव दुर्वा ठेवलेलं आहे. तर बघा ही आहे दुर्वा. तर आता ती खाती नैवेद्य जो रामासाठी केला होता तो. आणि हा आहे सर्जा. हे बैलजोडी आहेत. आणि तो आहे राजा. तर ही आहे सई. हिचं नाव सई ठेवलेलं आहे. आणि हे हा बघा, हा आहे आमचा रंगा. आणि ती आहे मृण्मयी. ती आहे म्हैस. तिचं नाव मृण्मयी ठेवलेलं आहे. तिला मृण्मयी म्हटलं की ती आपल्याकडे लगेच बघते. तर बघा किती छान आहे हा रंगा. मारतो का हा? नाही, हा मारत नाही. खूप हुशार आहे हा. इकडे बघ रंगा. बघा हा रंगा. बघा अशा आहेत आमच्या ताईंकडे गाई वगैरे. तर दूध वगैरे पण छान गाई वगैरे देतात. तर हे बघा, हा असा आहे गोठा. रियांशला तर खूप आवडतात हम्मा. तो नेहमी आलो की नेहमी इथे येतो. दिवसातून खूप ताईकडे आम्ही आलो की खूप वेळेस इकडेच असतो तो गोठ्यात, कारण की नेहमी इकडे येत असतो. गाईंना वगैरे भेटतो, पाहतो. तो त्यांना पापा दे म्हणतो आणि त्यांना काही खायला वगैरे दे म्हणतो. तर रियांशला पण हम्मा वगैरे खूप आवडतात. तर खूप छान आहेत. मला पण खूप आवडतात गाई वगैरे. तर बघा कशी भांडणं करतात बघा ते सर्जा आणि राजा, दोघंजण बैलजोडी आहे त्यांची. तर चला आता आपण बघूया ताईचं घर. तर बघा हा घोडा आला आहे. तर हा चरायला गेला होता. तर बघा हा किती छान असा आहे.
यांच्या इथे पाळीव प्राणी आहेच, पण जंगली प्राण्यांपैकी एक म्हणजे 1-2 अस्वल तर नेहमी इथे येतात रामांचं दर्शन घ्यायला आणि छान पाणी वगैरे प्यायला, कारण की विहीर जवळच आहे. आणि तर इथे एक हौद केलेला आहे, तर नेहमी इथे अस्वल वगैरे येतो. तर परवाच्या दिवशी छान अस्वल इथे आलं होतं, तर मी ते व्हिडिओमध्ये वगैरे नाही घेऊ शकले. मी सगळी दाळ वगैरे लावलेले होते, पण ते कुत्रे वगैरे खूप भुंकत होते. जेव्हा अस्वल येतं तेव्हा इथले कुत्रे जे वगैरे आहेत ते खूप भुंकतात. तर मग ते तिथनं आलं आणि जेव्हा आम्ही बॅटरी वगैरे टॉर्च जेव्हा चमकवली तर तेव्हा ते गेलं. तर इथे बघा हा बसलेला आहे कालू. तर हा बघा, इकडे बघ, हा बघा, याचं नाव आहे कालू. तर हा बघा खूप हुशार आहे हा. तर हरियांशला खूप आवडतो, हा हरियांशचा मित्र आहे. तर हा अस्वल वगैरे आलो की नेहमी खूप भुंकतो. मी मागच्या महिन्यात पण इथे ताईंकडे आले होते, तेव्हा पण ताई सांगत होत्या की एकदा अस्वल येऊन गेलं तर तेव्हा आमचे कुत्रे एवढे हुशार आहेत की नेहमी भुंकतात वगैरे. आणि परत एखादं कोणी नवीन माणूस वगैरे जर ताईंच्या घरी कोणी आलं तर तेव्हा पण ते आतमध्ये येऊ देत नाहीत, एवढे हुशार कुत्रे आहेत. तर हा बघा आहे हा शेरू आणि तो आहे वीर. तो बघा हा जो समोरचा दिसतो तो आहे वीर आणि हा आहे शेरू. तर हे तिघही कुत्रे खूप हुशार आहेत. बघा ही आहे मनू, आत्ताच झोपेतून उठली ती. बर शांत बस. आहे चिनू आणि ही आहे मनू. तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आईच्या घरात. तर हा बघा हा आहे हा हॉल. हा बघा इथे नयन बसलाय गाणे ऐकत. तर हे बघा हे आहे किचन. इथे बसली माऊ. इथे आई आल्यामुळे आई करते आता सध्या स्वयंपाक. रूम, तर एक किचन रूम आणि एक हॉल असं. तर चला आता भेटा आता आमच्या अमृताला. ही बघा ही आमची अमृता. हाय. आता ती लावती मशीनला वगैरे कपडे. तर ताईने वॉशिंग मशीन घेतली म्हणून खूप छान झालं, कारण की त्यांच्या घरी खूप सारं काम असतं. म्हणजे गाई म्हशीचं वगैरे करा, परत भाऊजींकडे येणारं जाणारं वगैरे असतो, परत पूजा पाठ, मग होत नाही कपडे वगैरे आणि खूप सारे भांडे वगैरे पडलेले असतात, कारण की दूध वगैरे देतात ते डेअरीवर. तर मग त्याच्यामुळे आत्ता त्यांनी मागच्या महिन्यात छान वॉशिंग मशीन घेतली. तर तेवढंच एक काम हलकं झालं त्यांचं. तर आता मी तुम्हाला दाखवते त्यांची छान गच्ची तर एवढी सुंदर आहे त्यांची की खूप, कारण की पूर्ण सगळीकडून असं दाट हिरवळ वगैरे दिसतं आणि पाऊस पडल्यामुळे खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे. तर चला आता आपण त्यांचे. तर आता मी तुम्हाला दाखवते आमची नणंदबाई, आमचे भाऊजी गेलेले आहेत बाहेर, काही पूजा वगैरे होती त्यांना. तर ते बुलढाण्याला गेलेले आहेत. तर आता भेटा आमच्या ताईंना. तर हे बघा आमच्या ताई. नमस्कार. चला आता आपण गच्चीवर जाऊया. रिया पण आहे, अमृता पण आहे. तर असं होतं आमच्या ताईंचं घर. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि मला तरी खूप आवडतं आमच्या ताईंचं घर, कारण की खूप छान छान नवीन गोष्टी आमच्या ताईची इथे बघायला मिळतात. आता येतोय छान असा पाऊस आणि आता बघा किती छान असं मस्त असं सगळीकडून छान हिरवळ वगैरे आहे आणि छान हे मस्त विहीर अशी पाण्याने मस्त भरलेली आहे. तर खूप सारा पाऊस येतोय बघा, वातावरण पण छान असं ढगाळ झालेलं आहे. तर असं होतं आमच्या ताईंचं घर. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा. जेव्हा केव्हा मी माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर असं होतं आमच्या ताईंचं छोटं मोठं असं मस्त असं घर. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं मस्त हसत राहा. श्री स्वामी समर्थ. बाय.